मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आणि समृद्धी महामार्गावरील सर्वात खडतर समजला जाणारा दुहेरी बोगदा 5 जूनला खुला होणार आहे। या महामार्गामुळे मुंबईच्या प्रवेशद्वारावर पोहोचणं आता अधिक सोपं होईल। इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी इगतपुरी इथल्या समृद्धी महामार्ग बोगदा परिसरातून आढावा घेतलाय, पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्ग म्हणजेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गाचं उद्घाटन सोहळा हा 5 तारखेला होणार आहे। सर्वाधिक खडतर समजला जाणारा 35 मीटर रुंद आणि 6 लेन असलेला दुहेरी बोगदा आता 5 जूनला खुला केला जाणार आहे। मुंबईच्या प्रवेशद्वारावर पोहोचविणारा इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा टप्प्याचं शेवटच्या टप्प्याचं जे उद्घाटन आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्ह्यांच्या विकासासाठी गेम चेंजर ठरणाऱ्या 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचं सध्या नागपूर ते इगतपुरीपर्यंत कार्यान्वित होता। आता इगतपुरी ते कसारा घाट यातील 7.5 किलोमीटरचा बोगदा पार करणारा हा मार्ग अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक ठरलाय। महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि भारतातील सर्वात रुंद रस्ता बोगद्यांच्या यादीमध्ये याचा समावेश आहे। बोगद्याची लांबी 8 किलोमीटर असून बोगद्याची रुंदी 17.5 मीटर आहे। या 13 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये 2 ब्रिज असणार आहे, तर 1 इंटरचेंज आणि 1 टोल प्लाझा देखील असणार आहे। त्याचबरोबर इतर सर्व सुविधांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। जो काही लोकार्पण सोहळा 5 तारखेला म्हणजे उद्या होणार आहे, त्यासाठी सर्वच महाराष्ट्र राज्यातून या उद्घाटन सोहळ्याकडे आणि या बोगद्याच्या उद्घाटनाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। विकास काजळे, पुढारी न्यूज, इगतपुरी।